नाशिक रोड येथील पासपोर्ट कार्यालयाच्या वरती विवाह स्पाच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाली होती। त्या अनुषंगाने सापळा रचून या ठिकाणी उपनगर पोलिसांनी छापा टाकला असता यावेळी 4 तरुणींची सुटका करण्यात आली, तर 2 इसमांना पोलिसांनी अटक केली आहे। उपनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांनी सांगितले की नाशिक पुणे महामार्गावरील स्टार झोन मॉल मधील दुसऱ्या मजल्यावरती विवाह स्पा सुरू होता। या ठिकाणी स्पाच्या नावाखाली मालक मयूरदेव, स्पाचा मॅनेजर अंकित उर्फ गोलू रामदास साहू वय वर्ष 24 आणि मदतनीस रुपेश कुमार बरारा वय वर्ष 24 हे संगणमत करून तरुणींकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेत होते। याबाबत पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला। त्यांना या ठिकाणी 4 तरुणी मिळून आल्या। पोलिसांनी तरुणींची सुटका केली, तर साहू आणि बरारा यांना ताब्यात घेतले आहे। जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट।